सुनील तटकरे यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हायकोर्टाने आर्थिक गुन्हे शाखा आणि राज्य सरकारला फटकारलं। 3 महिन्यांच्या आत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश। डॉकयार्ड बिल्डिंग दुर्घटनेप्रकरणी बीएमसीच्या 3 अधिकाऱ्यांना अटक। 3 दिवसांची पोलीस कोठडी तर जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांनी पैसे मागितल्यामुळे व्यक्त होतोय संताप। धुळ्यामध्ये डेडरगाव परिसरात अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार। 8 जणांवर गुन्हा दाखल, 6 जणांना अटक। अमरावतीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ, विदर्भवाल्यांनी केली घोषणाबाजी। लोकसभा निवडणुकांपूर्वी जागा वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरू केली वातावरण तापवायला सुरुवात। आघाडी कायम ठेवण्यासोबतच मोदींची लाट थोपवण्याचा प्रयत्न। वांग मराठवाडी धरणग्रस्तांचं उपोषण 9 दिवसांनंतर मागे। धरणग्रस्तांच्या मागण्या सरकारने केल्या मान्य। अभिनेता संजय दत्त 14 दिवस जेल बाहेर, पॅरोलवर सोडलं घरी। आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या पार्थिवावर नाशिकमध्ये अंत्यसंस्कार। चाहत्यांसह मित्रमंडळींनी घेतलं अंतिम दर्शन।